एकीकडे प्रशासनाच्या वतीने जर पाहायला गेलं स्वच्छ भारत सुंदर भारतचा नारा दिला जातो. मात्र आम्ही आहोत आज अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गुंजवाडा या गावामध्ये. गुंजवाडा या गावातील परिसरामध्ये जर पाहायला गेलं, ज्यांना रयतेचे राज्य म्हटलं जातं, असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्याच चरणापाशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्क घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही रयतेच्या राजांची अवहेलना नाही का? प्रशासन एकीकडे म्हणतं की आम्ही जुने जे किल्ले आहेत त्यांचा विकास करू आणि पर्यटन स्थळ म्हणून आम्ही त्याला नाव लौकिक करू. मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळच असा घाणीच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या गांभीर्यपूर्वक या घटनेकडे प्रशासन म्हणजेच ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर सध्या पावसाळ्याचा ऋतू सुरू असल्याने सर्वत्र जलजन्य आजार असतील किंवा डेंग्यू सदृश्य आजाराने डोकं वर काढलेलं आहे. मात्र या गावातील परिस्थिती जर पाहायला गेली तर चक्क नाल्या तुडुंब भरल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गवत मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याने सरपटणारे प्राणी जे आहेत ते चक्क नागरिकांच्या घरात जात असल्याचं एक आरोप नागरिकांच्या वतीने केला गेलेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा जो परिसर आहे गावातील कुठल्याच प्रकारच्या नाल्यांची साफसफाई झालं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. माझ्या सोबत काही गावातील नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या झालेले आहेत ते लाईट बिलाचे बोलले ते लाईट बिल आताच लावलेलं आहे 4-5 दिवस झालेले आहे गावात. ते पुऱ्या ग्रामपंचायत लावलेलं आहे म्हणून मी मदत बोललो मी लाईट लावली आपण राहिली साफसफाई. हा 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 समस्या आता हे जे म्हणतात का नाही साहेब 2-2, 3-3 घरकुल आले जे ज्यांचं नाव नाही आहे म्हणजे लग्न नाही झालं त्यांचे आलेले आहे. हे काय झालेलं आहे ते दची यादी बनलेली होती तिथे म्हणजे याच्या पूर्वी त्यानंतर ते नाव दिलेले होते त्या यादी तिथे वर दिले आता तिथून ते नाव येतात तिथे. रोख करण्याचं आहे का असं आहे रोख करण्याचं काम आहे साहेब. पण असं ज्याला नाही आहे तर त्याला झालं तर ठीक आहे म्हणजे आता मुलाचं आहे. आज त्यांनी आरोप केलेला आहे एका घरात 2-2 म्हणजे एका नावावर नाही आहे ना साहेब. आता मुलाच्या नावाने वडिलाचे आहे तर मुलाच्या नावाने आहे. प्रश्न विचारला ते परीक्षण करणं काम पण आता त्याचं लग्न तर आता तुम्ही सांगा एक पण असा मुलगा नाही तर तो 18च्या अंदरच असेल. आज प्रश्न आहे परीक्षण केलं चिंता आता पाहत ते बांधून राहिले ते परीक्षण केलं एवढे माझी मी सांगू राहिलो बाकी पण झाले. तर आता एक प्रश्न विचारतो की आता जे साफसफाईचा विषय सध्या डेंग्यू सदृश्य आजार साफसफाईचे एक गावाच्या हिशोबाने मी ठरावामध्ये दिलेला आहे गावाची नाल्या वगैरे काढायचे साफसफाई मुळात केव्हा होईल ना आता परवा घेतला तर उद्या परवा आजारी झाल्यावर काय पावसाळा कुठे करतील आता पैशाचा आरोप केलेला आहे की पैसे घेऊन घरकुल वाटप होत आहे ते समजा समोरचे सांगतात पण ज्याने घेतलेले आहेत त्यांनी समजा जो सांगतो त्यांनी पुरावा आता गुप्ती कोणाला दिली असेल ते मला पण माहित नाही पैसे दिले का नाही दिले. ग्रामपंचायत आपण एक हिस्सा हो त्यांनी पर्टिक्युलर हिस्सा तुम्हाला काय सांगतो त्यांनी पर्टिक्युलर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्यावर आरोप नाही केले त्यांनी ग्रामपंचायतवर केले. ग्रामपंचायत कारण हे जे पैसे खाल्लेले आहेत हे आज माझ्या कानावर पण नाही आहेत. जर समजा कोणी घेतले असतील तर समोर गेले नाही त्यांना आरोप पट्ट करून दाखवा पुरा
राहणार गुंजवाडा येथील नागरिक असून गावातील साफसफाईचे काम पूर्णपणे पावसाळ्यात दिवस असूनही कोणत्याच गोष्टीकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि मेन गोष्ट ग्रामपंचायतनं दिलेले E-क्लास मधील बंगाल्याचं ना NOC घेतली ना काही गेलाय. आणि प्रत्येक कामात ग्रामपंचायतचा बोगस कारभार चालू आहे. लाईटाची दुरुस्ती करतात, पावसाळ्यात दिवस लाईट लावले 2-4 लाईट लावतात, बाकी लाईट लावत नाही. आणि पूर्णपणे भोंगळ कारभार आहे पूर्ण ग्रामपंचायत. काहीच तालमेल काहीच नाही. घरकुलं यादी आहेत, ज्या विधवा आहेत विधवा पूर्ण सोडून दिल्या आहेत. ज्यांनी स्लॅबचे घर आहेत त्यांना पुन्हा आणि ज्यांचे लग्न झालेले नाहीत त्यांना पण घरकुल दिले जातात. आणि सुरुवातपासून तर पंचायत स्तरापर्यंत पूर्ण सेटिंग लागलेली आहे ग्रामपंचायत. 10-10 हजार रुपये देऊन कोट्याचे अनुदान लागलेले आहे. 5-5 हजार देऊन घरकुल घेऊन राहिले. हेच पूर्ण काम ग्रामपंचायत चालू आहे. ग्रामपंचायतचे एजंट लागलेले आहेत गावात. ग्रामपंचायतचे सरपंच किंवा वरून स्तरावरून जे एजंट आहेत गावातले ते पैसे घेतात आणि घरकुलाचे वाटप करतात. आणि गावातील पूर्ण विधवा महिला त्यांना घरकुल नाही आणि ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना घरकुल देण्यात आले आहे. स्लॅबचे घरावाले घरकुल डबल पुन्हा देण्यात आलेले आहे. मोहन विश्वासराव पात्रे. समस्या खूप साऱ्याच आहेत. रस्त्याची अडचण आहे, शेती रस्त्याची अडचण आहे, गावातील रस्त्याची अडचण आहे, नालीचा अडचण आहे, साफसफाईची अडचण आहे, लाईट बिलची अडचण आहे, ग्रामपंचायतच्या लाईटची, पाण्याची अडचण आहे, खूप सारी अडचण आहे. माहिती तर काहीच नाही. एखादी आली तर ते तिकडच्या तिकडेच लंपासून जाते. आमच्यापर्यंत नागरिकापर्यंत पोहोचत असतो. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.